सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांचं मी ब्रिलियन्स मॅथ्स अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून मॅथ आणि रिझनिंग या विषयाची व्हिडिओ सिरीज या ठिकाणी चालू करत आहोत। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, त्यामुळे रीडिंग रूम्स असतील, ऑफलाईन क्लासेस असतील, जवळपास सर्व बंद आहेत आणि अशा काळात आपल्याला पुस्तके नोट्स वाचण्यापेक्षा व्हिडिओ पाहायला निश्चितच आवडतात। म्हणूनच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मॅथ अँड रिझनिंग या विषयाची व्हिडिओ सिरीज आपण सुरू करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॅथ अँड रिझनिंग हा इतका इम्पॉर्टंट विषय आहे, एकतर हा विषय आपला रिझल्ट घालतो किंवा रिझल्ट आणतो, म्हणून हा विषय आपण अत्यंत सोप्या सहज पद्धतीने नवनवीन ट्रिक्सने आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत। निश्चितपणे तुम्हाला याचा प्रत्येक परीक्षेमध्ये फायदा होईल। राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन एक्झाम असेल, सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, रेल्वे ग्रुप डी परीक्षा असेल किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षाच्या दृष्टीनं आपण हे व्हिडिओज या ठिकाणी बनवत आहोत। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सीसेटचे व्हिडिओज आपण ॲडव्हान्स व्हिडिओ नंतर बनवणार आहोत। सध्या खालच्या बाकीच्या एक्झामला टार्गेटेड करून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, मॅथ अँड रिझनिंग या विषयामधील आज पहिला टॉपिक आपण घेत आहोत, एज वयवारी हा टॉपिक आपण घेत आहोत। तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, म्हणजेच या विषयाची व्हिडिओज तुम्हाला त्वरित मिळतील। चला तर पहिला क्वेश्चन पाहूयात आपण। दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे होते, तर लहान भावाचे वय किती? हा पोलीस भरती बुलढाणा 2016 या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, पहिला भाऊ आणि दुसरा भाऊ, दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे होते, हा आपला प्रश्न आहे। बघा, गुणोत्तर आहे 7:4 आणि यांची बेरीज आहे 66, बेरीज आहे 66, म्हणजे 7 आणि 4 हे जे गुणोत्तर आहे यांची बेरीज आहे ती 11, म्हणजे 11:66। मग या ठिकाणी आर म्हणजेच आपण जो एक्स करतो, आपण बेसिक पद्धतीने काय करतो विद्यार्थी मित्रांनो, पहिला भाऊ दुसरा भाऊ यांचा गुणोत्तर 7:4 म्हणजे 7x आणि 4x आपण पकडतो, 11x बरोबर 66 आणि x बरोबर 6, म्हणजे या ठिकाणी 1r = 11×66। या पद्धतीनं आपण या बेसिक पद्धतीपेक्षा कमी वेळेत सोडवू शकतो। जसं जसं आपले व्हिडिओज पुढे जातील तसं तुमच्या लक्षात येईल आणि आपला तुमचा निश्चितच प्रश्न सोडवण्यामधला जो वेळ आहे तो कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता, याची या ठिकाणी मी निश्चित गॅरंटी देतो। या ठिकाणी बघा 1r = 6। आता काय विचारलंय, तर लहान भावाचे वय किती? लहान भाऊ हा आहे, हा लहान भाऊ आहे, 4, 1:6, 4 म्हणजे किती झालं या ठिकाणी, 4×6=24, म्हणजे लहान भावाचे वय किती झालं या ठिकाणी 24 वर्ष। तर चला नेक्स्ट क्वेश्चन, दोन व्यक्तींच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे आणि त्यापैकी एकाचे वय 30 वर्षांनी जास्त आहे, तर त्यांचे वय किती? या ठिकाणी बघा, दोन व्यक्ती, पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती यांचं गुणोत्तर दिले या ठिकाणी 4:7, त्यापैकी एकाचे वय 30 वर्षांनी जास्त आहे। या ठिकाणी मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज दिली होती, परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला डिफरन्स दिला मित्रांनो, म्हणजे 4:7 हे गुणोत्तर आहे आणि या दोघांमधला फरक आहे तो 30 वर्षाचा आहे, म्हणजेच या दोघांचा मधला फरक 7 आणि 4 याच्यामधला फरक येतो 3:3 = 30, म्हणून 1:10। हा आपण जो एक्स करतो बेसिक पद्धतीनं तोच आहे हा 1:10। तर काय विचारलंय, तर त्यांचे वय किती, दोघांचे वय किती या ठिकाणी, मग 1:10 आहे, तर ह्याचं वय किती आहे या ठिकाणी, हे 4 आणि हे 1:, म्हणजेच 4 × 10 40, आणि याचं किती होईल या ठिकाणी 7:1:10, 7×10 70 वर्ष। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वय किती? या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सविता आणि कविता
यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:4. हे आज. 5 वर्षानंतर म्हणजेच +5 +5 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होईल 4:5. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण नवीन कन्सेप्टने शिकायचे. तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट सांगणार आहे, कॉन्सेप्ट क्रॉस फायटिंगची. सुरुवातीला +5 म्हणजे 5 वर्षांमध्ये याचा विचार नाही करायचा, दोन गुणोत्तराचा विचार करायचा फक्त. तर चला, पहिल्यांदा 3×5 15 आणि 4×4 16. मोठ्यामधून लहान वजा करा. 16 - 15. 16 - 15 येतं 1 रेशो इज इक्वल टू. आता या दोघांचा तिरकस गुणाकार अशा प्रकारे 5×5 25, 4×5 20, म्हणजेच 25 मधून 20 गेले. या ठिकाणी 5. 1 रेशो इज इक्वल टू 5. म्हणजेच आपण जो 1ची किंमत काढतो तीच या ठिकाणी 5 आलेली आहे. कमी वेळेत येते. आपल्याला विचारलं काय, तर सविता आणि कविता यांची आजची वय किती? 1 रेशो 5 आहे. ही आजची वय आहे या ठिकाणी 3 आणि 4. म्हणजेच 1 रेशो बरोबर 5, तर 3 रेशो. सविताचं वय येणार 15 आणि या ठिकाणी कविताचं वय येणार 4×5 20. म्हणजेच 15 आणि 20 हे दोघींची या ठिकाणी वय येतील. हा प्रश्न विचारला MPSC CSAT 2018. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या पोलीस भरती, तलाठी परीक्षा, सरळ सेवा भरती, कंबाईनला देखील प्रश्न विचारतात. तर चला नेक्स्ट क्वेश्चन. मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:8 होते. मागच्या प्रश्नामध्ये आपण वर्षानंतर होतं, या ठिकाणी वर्षापूर्वी आहे. चला, काही हरकत नाही. मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. 1:5 हे आहे आज. ओके. त्यानंतर काय विचारते आपल्याला, 3 वर्षापूर्वी. म्हणजे 3 वर्षापूर्वी बघू आपण, -3. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते. 1:8 हे 3 वर्षापूर्वी, -3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी या ठिकाणी. तर चला, आपल्या कॉन्सेप्ट न इथं प्लस असो मायनस असो या ठिकाणी फरक पडत नाही आपल्याला. आपण आपल्या कॉन्सेप्टनं जाऊया. चला, क्रॉस फायटिंग लावा. 8 × 8, 8 - 5 3 रेशो इज इक्वल टू यांची देखील क्रॉस फायटिंग लावा. 3 × 8 = 24 आणि 3 × 1 = 3, म्हणजे 24 - 3. 24 - 3 या ठिकाणी येतं 21. म्हणून 1 रेशो इज इक्वल टू 3 × 7 = 21, 7. 1 रेशो इज इक्वल टू 7. तर काय विचारलं आपल्याला, तर वडिलांची आजची वय किती? वडिलांची आजची वय हे 5 रेशो आहे. आजची वय किती येणार? 1 रेशो बरोबर 7 आहे, म्हणजे 7×5 = 35 वर्ष. वडिलांचं वय किती येणार या ठिकाणी? 35 वर्ष. आपण बेसिक पद्धतीने हेच कसं करतो, हे बघा. मुलगा आणि हे वडील. ओके. आजचे वय दोघांचं 1:5. काय म्हटल्यानंतर 3 वर्षापूर्वी, म्हणजेच आपण यांची वय काय समजतो, 1x आणि 5x. 3 वर्षापूर्वी काय, x - 3 आणि 5x - 3. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते. म्हणजेच x - 3 आणि 5x - 3 बरोबर 1:8. हे सॉल्व्ह केले की उत्तर आपल्याला 35 भेटणार आहे. परंतु आपण एक कमी वेळेमध्ये उत्तर काढू शकतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्षे असेल तर वडिलांचे आजचे वय किती? उस्मानाबाद तलाठी 2015 ला पडलेला प्रश्न आहे. चला, मुलगा आणि वडील बघा. मुलगा आणि वडील यांची मुलाची वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. म्हणजेच या ठिकाणी 2/7 पट आहे. म्हणजेच मुलगा जर 2 असेल तर वडील 7 असणार. ओके, हे आपण डायरेक्ट काढलं. बेसिक पद्धतीने कसं करतो आपण, मुलाची वय मुलगा बरोबर वडिलांच्या 2/7 पट, म्हणजेच वडील गुणिले 2/7. या वडिलांना जर इकडे आणलं तर मुलगा भागिले वडील बरोबर 2/7. याच्यात आपण 10-15 सेकंद वाचवू शकतो.
निश्चितपणे वडिलांचं वय जास्त असतं, मुलाचं कमी असतं, म्हणून मोठं वडिलांना द्यायचं आणि छोटं मुलाला, म्हणजेच मुलगा आणि वडील यांचं गुणोत्तर 2 जसे 7 आलं. जर दोघांच्या वयांची बेरीज 63 असेल, म्हणजे दोघांची वयांची बेरीज दिली आहे, म्हणजे 2 आणि 7 9, 9 रेशो बरोबर 63. ओके, एक्स वगैरे घेतला वेळ घालत बसायचं नाही. 9 रेशो इज इक्वल टू 63 आलं. तर वडिलांची वय म्हणते 9 रेशो इज इक्वल टू 63, तर 1 रेशो इज इक्वल टू किती येणार बघा, 9 7 63. एका रेशोची किंमत आली 7. तर वडिलाचं वय काढायचं, वडील म्हणजे वडील हे या ठिकाणी 7 आहेत, 7 रेशो, म्हणून वडील बरोबर काय येणार, वडील बरोबर 7. एक रेशोची किंमत आहे 7च, 7 गुणिले 7 बरोबर 49 वर्ष. ओके, बेसिक मेथड काढले तर उत्तर तेच येणार आहे आपलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तर त्या दोघांची आजची वय काढा. हा प्रश्न विचारला STMS 2017-18. सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पहा, मुलगा आणि वडील, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे, म्हणजे बघा या ठिकाणी मुलगा 1 येईल आणि वडील 3 येतील. वडिलांना मोठं जाणार गुणोत्तरामधलं आणि छोटं मुलाला येणार. डायरेक्ट वेळ वाचतोय आपण. चला, 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे, 12 वर्षानंतर म्हणजे +12 +12. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे, म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडील या ठिकाणी 2 होईल. चला, आपली कॉन्सेप्ट क्रॉस फायटिंगची लावा. 2 1 2, 3 1 3, 3 - 2 1, म्हणजेच 1 रेशो इज इक्वल टू, आता यांचा क्रॉस गुणाकार करा. 12 2 24, 12 1 12, 24 मधून 12 गेले, 12च राहणार. एका रेषेची किंमत आली 12. तर काय विचारले आपल्याला, तर त्या दोघांची आजची वये काढा. हे आजची वय आहेत, हे त्यांची आजची वय आहेत. आजची वय काढायची आपल्याला. एक रेशो आहे 12, मुलाचं वय येणार या ठिकाणी 12च, आणि वडिलांचं वय या ठिकाणी येईल 3 रेशो 1 रेशो 12, म्हणजे 12 3 36, म्हणजेच 12 आणि 36 हे वडील आणि मुलगा या दोघांची या ठिकाणी वय येते. चला नेक्स्ट क्वेश्चन. 8 वर्षापूर्वी रंजनचे लग्न झाले आहे. त्याचे आजचे वय हे त्याच्या लग्नाच्या वेळच्या 6/5 पट आहे. रंजनच्या लग्नावेळी त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. तर रंजनच्या बहिणीचे आजचे वय किती? UPSC 2003ला प्रश्न पडलाय, परंतु आपल्या सरळ सरळ एक्झामला देखील असा प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो. पाहायचं स्पष्टीकरण बघा. या ठिकाणी व्यक्ती एकच दिलेली आहे, कोण? रंजन. फक्त त्याच्या 2 स्टेज आपल्याला या ठिकाणी दिले आहेत. रंजन कुठल्या स्टेज दिले आहेत बघा, लक्षात घ्या. आजचे वय, रंजनचे आजचे वय आणि लग्नवेळी, आज आणि लग्नवेळी. बघा, हे लग्नाच्या वेळी आणि आजचे. त्याचे आजचे वय हे त्याच्या लग्नाच्या वेळच्या 6/5 पट आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट आपण काढू शकतो 6/5 पट आहे. कधी आजचे वय हे लग्नाच्या वेळच्या 6/5 पट आहे, म्हणजे लग्नावेळी कमी असणार आहे ना, कारण आज काळ पुढे गेलेला आहे. म्हणजे आज त्याचं रंजनचं किती असणार आहे? 6, लग्नवेळी 5 असणार आहे, म्हणजे वेळ वाचू शकतो. रंजनच्या लग्नावेळी त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. तर रंजनच्या बहिणीचे आजचे वय, बहिणीचं काढायचंय. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी रंजन दिलाय फक्त, त्याचं आजचं वय 6 आहे, लग्नावेळी 5 आहे, म्हणजे 6 जशी 5 हे गुणोत्तर आहे. या ठिकाणी दुसरं गुणोत्तर दिलं नाही का, त्यांची बेरीज दिली नाही, वजाबाकी दिली नाही. या ठिकाणी व्यवस्थित विचार करावा लागेल मित्रांनो आपल्याला. इथं काय म्हणते बघा, 8 वर्षापूर्वी रंजनची वय, हा बघा नीट बघा, 8 वर्षापूर्वी, म्हणजेच हे 8 वर्षापूर्वी रंजनचे लग्न झाले आहे. म्हणजे या दोघातला जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे 6 जसे 5, हा दोघातला जो डिफरन्स आहे तो 8 वर्ष आहे. म्हणजे 6 जसे 5, 1 रेशो इज इक्वल टू 8. 1 रेशो इज इक्वल टू 8. चला नंतर बघा, रंजनच्या लग्नावेळी त्याची बहीण त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. आता रंजनचं लग्नावेळीचं वय काढू आपण. लग्नावेळी वय 5 आहे, 5 रेशो 1 रेशो 8 आहे, म्हणजे रंजनचं लग्नावेळी वय झालं या ठिकाणी 40 वर्ष. ओके, रंजनच्या लग्नावेळी त्याची बहिणी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे त्या ठिकाणी बहीण किती येणार? 30 वर्ष. या ठिकाणी बहीण येणार 30 वर्ष. ओके,
तर रंजनच्या बहिणीचे आजचे वय किती? हे लग्न 8 वर्षापूर्वी झाले, म्हणून बहिणीचे आजचे वय किती येणार? आजचे वय किती येणार? बहिणीचे आजचे वय, बहिणीचे या ठिकाणी बहिणीचे आजचे वय येणार 30 अधिक 8 बरोबर 38 वर्ष. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुले आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 4 जसे 1 आहे, तर वर्गातील मुलांच्या वयाची एकूण बेरीज किती? म्हणजे मुलांच्या वयांची एकूण बेरीज विचारते आपल्याला. तर बघा मित्रांनो, 50 त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी आहेत 50, हे झाले आपले टोटल स्टुडंट, एकूण विद्यार्थी. ओके, एकूण विद्यार्थी. मुले आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 4 जसे 1 आहे. 4 जसे 1. हे कोणाचं गुणोत्तर आहे? बॉईज अँड गर्ल्स, मुली आणि मुली यांचं जे गुणोत्तर या ठिकाणी दिले ते 4 जसे 1 आहे. तर वर्गातील मुलांच्या वयाची एकूण बेरीज किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण विद्यार्थी संख्या 50 आहे, मुले आणि मुली यांचं गुणोत्तर 4 जसे 1 आहे, म्हणजे 4 अधिक 1 बरोबर 5, 5 10 50, म्हणजे 1 रेशो बरोबर 10 येणार. म्हणजेच या ठिकाणी आपण काढू शकतो की 40 मुले 40 असणार आणि मुली या ठिकाणी 10 असणार. 40 आणि 10 50. ओके, आपल्याला काय विचारले आता? 50 एका वर्गातील मुलांचे सरासरी वय मुलींच्या संख्येच्या दुप्पट, म्हणजेच मुलांचे सरासरी वय काय येईल या ठिकाणी? मुलांचे सरासरी वय, मुलांचे सरासरी वय बरोबर काय येईल या ठिकाणी? मुलींच्या संख्येचे दुप्पट आहे, मुलींची संख्या आहे 10, मुलींच्या संख्येचे दुप्पट म्हणजे मुलांचे सरासरी वय येणार 20. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर मुलांच्या वयांची एकूण बेरीज किती? म्हणून एकूण बेरीज किती येणार? एकूण बेरीज बरोबर सरासरी आहे 20 आणि एकूण मुली आहेत 40, 20 गुणिले 40 बरोबर 4 दोन्ही 8, म्हणजेच 800. या ठिकाणी एकूण बेरीज या ठिकाणी येईल 800. चला नेक्स्ट क्वेश्चन. हर्षचे आजचे वय 40 वर्षे आणि रितेशचे आजचे वय 60 वर्षे आहे, तर किती वर्षापूर्वी दोघांच्या वयांचे गुणोत्तर 3 जसे 5 होते? प्रश्न तसा सोपाही वाटतो आणि अवघडही वाटतो. हर्षचे आजचे वय 40 वर्षे आहे, रितेशचे आजचे वय 60 वर्षे आहे. चला आपण बघूयात. हर्ष आणि रितेश. ओके, हर्षचे आजचे वय 40, रितेशचे 60. हे आज हर्षचे आजचे वय 40 आणि रितेशचे आजचे वय 60, तर किती वर्षापूर्वी दोघांच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 5 होते? किती वर्षापूर्वी म्हणते आपण जी क्रॉस फायटिंग जी कॉन्सेप्ट शिकली ती आपल्या या ठिकाणी उपयोगी येणार आहे. किती वर्षापूर्वी? समजा आपण x वर्षापूर्वी समजू आपण x वर्षापूर्वी. ओके, x वर्षापूर्वी दोघांचे वयाचे गुणोत्तर 3 जसे 5, 3 जसे 5. ओके, चला या ठिकाणी आपली क्रॉस फायटिंग कॉन्सेप्ट, क्रॉस फायटिंग लावा, याचा विचार करू नका सुरुवातीला. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 40 गुणिले 5 म्हणजे 4 25 200, 6 18 180, म्हणजेच 200 वजा 180 या ठिकाणी येणार 20. ओके, 20 इंटू म्हणजे 20 इक्वल टू या ठिकाणी बघा आता या दोघांचा क्रॉस गुणाकार करतो मी. x गुणिले 5 5x आणि हे 3 गुणिले x 3x, म्हणजेच 5x वजा 3x या ठिकाणी 2x, म्हणजेच बघा म्हणजेच x बरोबर काय येईल? x इज इक्वल टू 10. म्हणजेच 10 वर्षापूर्वी दोघांच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 5 होते. तरी आपण चेक करूया. चला, हर्षचं आजचं वय 40 आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे? 30 असणार आहे. ओके, रितेशचं आजचं वय 60 आहे, 10 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे? 50 असणार आहे. ओके, 30 आणि 50, 30 आणि 50. ओके, यांचं जर गुणोत्तर काढलं तर 3 जसे 5च येते, जे की आपल्याला उदाहरणामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी हे चॅनल
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.